जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाचं यूट्यूब चॅनल SP क्रिएशनवरील एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये। फायनली मित्रांनो, आजचा व्हिडिओ जो आहे तो एका पब्लिक डिमांडवरती आपण बनवलेला आहे। कारण आजचा व्हिडिओ जो आहे तो कुण्या गावाचं आलं पाखरू या सॉन्गवरती बनवलेला आहे। कारण हे सॉन्ग इंस्टा रील्सवरती तर जास्त ट्रेंडिंगला चालूच आहे। सोबतच आपल्या सबस्क्रायबर लोकांनी पण कमेंटमध्ये खूप जास्त वेळा हे गाणं स्पॅम केलेलं आहे। त्यामुळे फायनली आजचा व्हिडिओ जो आहे आपण या सॉन्गवरती बनवलेला आहे। तर आजचा व्हिडिओ आपण अलाइट मोशन ॲप्लिकेशनवरून बनवणार आहोत। व्हिडिओ आज एकदम जबरदस्त झालेला आहे। या व्हिडिओला सगळ्यांनी लाईक नक्की करा। चॅनलवरती नवीन आणि पहिल्यांदाच आला असाल चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। त्यासोबतच मित्रांनो, आजचे जे पण काय मटेरियल आणि प्रीसेट असतील त्या सर्व तुम्ही या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या वेबसाईटची लिंक आहे त्यावरून डाउनलोड करू शकता। सोबतच आपला टेलिग्राम देखील नक्की जॉइन करा, कारण टेलिग्रामवरतीच तुम्हाला विदाउट वॉटरमार्क ॲप्लिकेशन सोबतच डेली मटेरियल आपण प्रोव्हाइड करत असतो। तर चला मित्रांनो, जराही न वेळ घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, आपण जे आहे ते आपल्या अलाइट मोशन ॲप्लिकेशनच्या मेन इंटरफेसवरती आलेलो आहे आणि या ठिकाणी बिटमार्क आणि शेक इफेक्ट प्रीसेट हे दोन्ही तुम्ही इम्पोर्ट करून घ्यायचे आहेत आपल्या वेबसाईटवरून। इम्पोर्ट केल्यानंतर बिटमार्क प्रोजेक्ट जे आहे ते ओपन करून घ्यायचं आहे। बिटमार्क प्रोजेक्टमध्ये तुम्हाला दोन ग्रुप दिलेले आहेत, ठीक आहे। तर या ग्रुपवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे, एडिट ग्रुपमध्ये जायचं आहे। सगळ्यात पहिल्यानंतर जे मी मटेरियल तुम्हाला प्रोव्हाइड केलं आहे त्या मटेरियलमध्ये यायचं आहे। तर जे मटेरियल दिलेलं आहे ते मटेरियल ओपन करून घ्यायचं। त्याआधी तुम्ही या ग्रुप 1 वरती क्लिक करायचं, एडिट ग्रुपमध्ये जायचं आहे। ते तुम्हाला दोन PNG बघायला भेटतील। तर बॅकग्राऊंडला जो पण तुम्हाला फोटो ॲड करायचा असेल तो फोटो या ठिकाणी ॲड करू शकता, ओके। तर बघू शकता मी इथं फोटो जे आहेत हे ॲड करून घेतो। सगळ्यात पहिल्यांदा एक फोटो आपल्याला ॲड करायचा आहे। तर हा फोटो स्क्वेअरमध्ये आहे, ठीक आहे। तर तुम्हाला जर स्क्वेअरमध्ये फोटो तुमच्याकडे नसेल तर तुम्ही कुठलाही फोटो ॲड करू शकता। फोटो ॲड केल्यानंतर इथं फिलवरती क्लिक करा, म्हणजे पूर्ण स्क्रीनवरती फोटो प्रॉपर ॲड होईल, ओके। तुम्हाला नेक्स्ट ग्रुपमध्ये मी दाखवतो। तर ते ग्रुप लहान झालेलं आहे तर याला आधी आपण वाढवून घेऊ थोडंसं। 1.12-13 किंवा 17पर्यंत घेतलेलं आहे। तर हा ग्रुप देखील इथंपर्यंत वाढवूया। ग्रुप 1 वरती परत क्लिक करायचे। यात पण दोन जे आहे ते इमोजी तुम्हाला म्हणजे दोन फोटोज ॲड करावे लागणार आहेत। सो या ठिकाणी बॅकग्राऊंडला जो ॲड केला आहे तो सोडून दुसरा कुठलाही फोटो ॲड करू शकता। तर जो वरती ॲड करणार आहात तोच इथं पण ॲड करा। असे दोन फोटो ॲड केलेले आहेत मी। तर बघू शकता अशा प्रकारे ग्रुप दिसत आहे। बॅक यायचं आहे, बॅक आल्यानंतर हा ग्रुप थोडासा लहान झालेला आहे। तर इथं आधी हा ग्रुप आपण वाढवून घेऊया आणि इथं एडिट ग्रुपमध्ये जाऊन परत एक वेळेस ह्या ग्रुपला अशा प्रकारे इथंपर्यंत खेचून घेऊ, ओके। तर बघू शकता यावेळेस हा ग्रुप जो आहे हा तुम्हाला प्रॉपर अशा प्रकारे दिसून जाणार आहे, ठीक आहे। तर सेम याच टाईपमध्ये आपण आणखीन काय इफेक्ट आहे ते करायचे। तर इथं थोडंसं आणखीन एक आपली ग्रुप जो आहे तो लहान झाला आहे। तर हा ग्रुप लहान होतोय तर याला व्यवस्थित जे आहे तुमच्या हिशोबाने सेट करत राहायचं आहे प्रत्येक वेळी, ओके। तर हा ग्रुप अशा प्रकारे मागे येतोय। तर बघू शकता, ओके। तर हा ग्रुप जर लहान होत असेल तर एक काम करू शकता तुम्ही, या एडिट ग्रुपमध्ये जायचं आहे, दुसऱ्या ग्रुपला तुम्ही एडिट करून घ्यायचं आहे। तर सेम याच प्रोसेसने मी तुम्हाला एडिट करून दाखवतो हा ग्रुप। तर या ग्रुपमध्ये मी दोन फोटोज ॲड करून घेतो पहिल्यांदा। तर पहिल्यांदा हे फोटोज जे आहे ते ॲड करून घेतल्यानंतर बॅक यायचं एक वेळेस। बॅक आल्यानंतर बघू शकता इथं प्रॉपर दिसत आहे। परत ग्रुप 2 वरती जायचं आहे। इथं ग्रुप 2 वरती जाऊन इथं एडिट करायचा हा ग्रुप एडिट करताना तुम्ही या टाईपमध्ये फोटोज जे आहेत ते ॲड करून घ्यायचे। तर इथं मी दोन फोटो जे आहेत ते ॲड करून घेतलेले आहेत, इथं 2 आणि वरती 2, ठीक आहे। तर असे 4 फोटोज आपले ॲड झालेले आहेत। तर एक वेळेस आपण बॅक येऊया। इथं बॅक आल्यानंतर हा ग्रुप प्रॉपर दिसत आहे। तर बघू शकता 2 नंबरचा ग्रुप जो आहे तो प्रॉपर दिसत आहे। तर 1 नंबरचा ग्रुपला प्रॉब्लेम येत असेल तर याला इथून तुम्ही कॉपी करा, कॉपी लेअरवरती क्लिक करून आणि 1 नंबरच्या लेअरला येऊन इथं पेस्ट ग्रुप करा, ठीक आहे, पेस्ट लेअर। आणि खालचा बॅकग्राऊंडचा जो आहे तो कट करा आणि इथे एक्स्ट्रा पार्ट जो आहे तो टाईम ड्युरेशनवरून कमी करून घ्या। लॉंग प्रेस करून याला बॅकग्राऊंडला घ्या। त्यानंतर एडिट ग्रुपमध्ये जाऊन याला नंतर तुम्ही जे आहे ते सांगितल्याप्रमाणे इथून इमेजेसला चेंज करू शकता, ठीक आहे। तर या टाईपमध्ये हे ग्रुप एडिट करा, कारण हे ग्रुप जे आहे ते प्रत्येक मोबाईलमध्ये फरक दाखवणार आहेत आणि त्यामुळे विषय असा होणार आहे की तुमचे ग्रुप जे आहे ते लहान मोठे होणार आहे, ठीक आहे। हा व्हिडिओ जे कंप्लीट बघतायत त्यांना प्रॉपर नॉलेज आलं असावं, ठीक आहे। आता इथून पुढे प्रत्येक बीटमध्ये नेहमीप्रमाणे एक एक फोटो ॲड करत जायचे, ठीक आहे। तर या टाईपमध्ये बघू शकता एक एक फोटो जो आहे तो प्रत्येक बीटमध्ये ॲड करायचे। काही ठिकाणी लहान बीट आहेत तर तिथं प्रत्येक लहान बीटमध्ये सुद्धा एक एक फोटो आपण ॲड करत जायचं आहे। तर एंडपर्यंत सगळे फोटो जे आहेत ॲड करायला खूप टाईम जाईल, सो त्यामुळे मी आधीच फोटो ॲड करून ठेवलेले आहेत। तर एक वेळेस दाखवतो। हा ग्रुप जो आहे तो अशा प्रकारे दिसणार आहे तुमचा पहिला। त्यानंतर हे फोटोज जे आहेत
हे अशा प्रकारे फोटोज तुम्हाला एंडपर्यंत दिसणार आहेत. ओके, आता हे फोटोज जे आहेत हे ॲड केल्यानंतर यावरती आपल्याला इफेक्ट्स अप्लाय करायचे. तर सगळ्यात पहिल्यांदा बॅक यायचं आहे, शेक इफेक्ट प्रिसेटच्या लेअरमध्ये यायचं. ओके, शेक इफेक्ट प्रिसेटच्या लेअरमध्ये आल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा 1 नंबरचा इफेक्ट जो आहे हा इथून तुम्ही कॉपी करायचा आहे. 1 नंबरचा इफेक्ट कॉपी केल्यानंतर आपल्या व्हिडिओमध्ये यायचं आहे. व्हिडिओमध्ये आल्यानंतर बघू शकता तर तुम्हाला जे आहे ते काहीच येतं. 20 सेकंदानंतर अशा प्रकारे इंटरफेस बघायला भेटेल. 20 सेकंदानंतर तुम्ही प्रत्येक बीटमध्ये हा इफेक्ट पेस्ट करत जायचा. 20 सेकंदापासून जेवढे पण एंडपर्यंत म्हणजे व्हिडिओ जिथंपर्यंत आहे तिथंपर्यंत जेवढे पण इमेजेस असतील प्रत्येक इमेजेसला हा इफेक्ट आपण पेस्ट करायचा. ओके, सो मी हा इफेक्ट जो आहे हा एंडपर्यंत पेस्ट करून घेतलेला आहे जेवढे पण इमेजेस आहेत त्यांना. त्यानंतर बॅक यायचं आहे. बॅक आल्यानंतर शेक इफेक्ट प्रिसेटमध्ये यायचं आहे. प्रिसेटमध्ये आल्यानंतर 2 नंबरचा इफेक्ट जो आहे हा 2 नंबरचा इफेक्ट इथून तुम्ही कॉपी करून घ्यायचं आहे. 2 नंबरचा इफेक्ट जो आहे हा कॉपी केल्यानंतर व्हिडिओमध्ये यायचं आहे. व्हिडिओमध्ये आल्यानंतर पहिला जो इमेजेस आहे म्हणजे बिटमार्क ॲड केल्यापासून पहिला इमेजेस आहे तिथून पुढं पहिल्या तर 4 इमेजेसला हा इफेक्ट आपण पेस्ट करायचं आहे. तर बघू शकता पहिल्या 4 इमेजेसना हा इफेक्ट जो आहे हा पेस्ट करायचा आहे. त्यानंतर इथे यायचं आहे. इथं बघू शकता इथून पुढं देखील तुम्हाला इमेजेस बघायला भेटतील, बट इथं तुम्ही काहीसुद्धा चेंजेस करायचे नाहीत. ठीक आहे, सो या ठिकाणी अशा प्रकारे तुम्हाला हा इंटरफेस दिसणार आहे. तर जिथं आपण 4 इमेजेसला इफेक्ट हा पेस्ट केला आहे त्यानंतर एक लॉंग इमेजेस आहे तर त्यावरती क्लिक करायचं आहे. इफेक्ट्समध्ये जाऊन ॲड इफेक्ट्समध्ये जायचं आहे. ॲड इफेक्ट्समध्ये गेल्यानंतर वरती सर्च करायचं आहे ह्यू आणि ह्यू शिफ्ट इफेक्ट ॲड करायचं आहे. ह्यू शिफ्ट इफेक्ट ॲड केल्यानंतर स्टार्टला एक की द्यायचे, एंडला जाऊन एक की द्यायचे आणि हा ह्यू शिफ्ट इफेक्ट जो आहे हा या टाईपमध्ये स्क्रोल करून घ्यायचा आहे. अदरवाईज त्यावरती तुम्ही क्लिक करून देखील इथं बघू शकता 1x 2x आहे, बट इथं आय थिंक 1x 2x आपल्याला वाढवता येत नाही. सो आपण स्क्रोलच करत राहायचं आहे. तर जवळपास आपण 5 to 6x स्क्रोल करायचं आहे. 6x स्क्रोल केलं म्हणजे जितकं फास्ट तुम्ही स्क्रोल कराल हे तितके जास्त. आता मी 7x केलेलं आहे तर तितक्या फास्ट जो आहे तो आपल्या इमेजेसमध्ये अशा प्रकारे ब्लिंक इफेक्ट दिसेल, कलरफुल ब्लिंक. ठीक आहे, बॅक यायचं. आता शेक इफेक्ट प्रिसेटमध्ये येऊन 3 नंबरच्या प्रिसेटवरती क्लिक करायचं आहे. 3 नंबरचे इफेक्ट कॉपी करून घ्यायचं प्रिसेटचा आणि व्हिडिओमध्ये यायचं आहे. व्हिडिओमध्ये आल्यानंतर इथं जे आता आपण इफेक्ट ह्यू शिफ्ट पेस्ट केला तिथून पुढे जेवढे इमेजेस राहिलेले आहेत त्या सगळ्या इमेजेसला एकाड एक इमेजेसला इफेक्ट पेस्ट करायचं. तर याला एक केल्यानंतर एक इमेजेस सोडायचं आहे. त्यानंतर 3 नंबरच्या इमेजेसला इफेक्ट पेस्ट करायचं आहे. 3 नंबरनंतर 5 नंबरला पेस्ट करायचं आहे. 5 नंबरनंतर 7 नंबरला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे. ओके, 7 नंतर 9ला करायचं आहे. 9 नंतर 11 नंबरच्या इमेजेसला देखील हाच इफेक्ट आपण पेस्ट करायचा आहे. 11 नंतर 13ला देखील हाच इफेक्ट पेस्ट करायचा आहे. त्यानंतर 15ला देखील हाच इफेक्ट मी पेस्ट केलेला आहे. तर एकाड एक जेवढे पण इमेजेस आहेत सगळ्यांना हा इफेक्ट मी पेस्ट करत आलेलो आहे. त्यानंतर इथं तुम्हाला 4 ते 5 बीट दिसतील, त्यामध्ये कुठलाही इफेक्ट द्यायचा नाही, ते फक्त इमेजेस आहे असे सोडायचे. त्यानंतर एक मोठा इमेजेस आहे त्याला देखील हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे. ओके, त्यानंतर पुढे तुम्हाला 4 इमेजेस सोडायचे आहेत आणि इथं 20 सेकंदापुढचा इमेजेस आहे त्याला देखील हाच इफेक्ट आपण पेस्ट करायचा आहे. आता बॅक यायचं आहे. शेक इफेक्ट प्रिसेटच्या लेअरमध्ये यायचं आहे. 3 नंबरचा झाल्यानंतर 4 नंबरच्या इफेक्ट कॉपी करा. 4 नंबर इमेजेसचा इफेक्ट कॉपी केल्यानंतर व्हिडिओमध्ये यायचं आहे. व्हिडिओमध्ये आल्यानंतर जे आता इमेजेस मी तुम्हाला इफेक्ट सांगितले पेस्ट करायला तिथून पुढं राहिलेले एकाड एक इमेजेस आहेत त्या सगळ्यांना हा इफेक्ट पेस्ट करत जायचं आहे. तर इथं बघू शकता 2 4 6 8 10 14 16 18 20 हे सगळे इमेजेसला इफेक्ट आपण पेस्ट करत यायचं आहे आणि सगळ्यात लास्ट आपला 18 सेकंदानंतरची बीट आहे तो इफेक्ट असेल. ओके, आता इफेक्ट पेस्ट करून झाल्यानंतर जस्ट काय करायचं आहे तर इथे यायचं आहे. बरोबर 7 सेकंदाजवळ प्लसवरती क्लिक करून एक रेक्टँगल ॲड करायचे. 3 डॉटवरून फिल कंपोजिशन एरियावरती क्लिक करून कलर अँड फिलमध्ये जाऊन ग्रेडियंट कलर सिलेक्ट करायचे. या टाईपमध्ये ब्लॅक कलर खाली आणि व्हाईट कलरवरती अशा प्रकारे तुम्ही ग्रेडियंट सेट करायचे. व्हाईट कलरवरती क्लिक करायचं. व्हाईट कलरला क्लिक केल्यानंतर याला ट्रान्सपरंट करून घ्यायचं व्हाईट कलरला. त्यानंतर ब्लॅक शॅडो व्हिडिओवरती अप्लाय होईल तर ब्लॅक शॅडोला थोडंसं झूम करून घ्यायचं आहे. झूम केल्यानंतर प्लसवरती क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे. इथं तुम्हाला मी पाखरू PNG बनवून दिलेला आहे तर तो थोडासा लहान करायचा आहे आणि इथं अशा प्रकारे सेट करायचं आहे. ओके, त्यानंतर दोन्ही लेअरला सिलेक्ट करायचं आहे. एंडपर्यंत जायचं आहे आणि एंडपर्यंत ह्या लेअर वाढवून घ्यायचे आहेत. ओके, बघू शकता एंडपर्यंत ह्या लेयर्स वाढवून घेतलेल्या आहेत. तर एंडपर्यंत या लेयर्स वाढवल्यानंतर बरोबर आपला व्हिडिओ जो आहे तो कम्प्लिटली बनवून रेडी होईल. यावरती तुम्ही तुमचा लोगो वगैरे ॲड करणार असाल तर लोगो ॲड करू शकता.
त्यानंतर शेअर ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. व्हिडिओ रेझोल्युशन 1080 पिक्सेल किंवा 720p ठेवून एक्सपोर्टवरती क्लिक करायचं आहे आणि हा व्हिडिओ तुमच्या गॅलरीमध्ये सेव्ह करण्यास सुरुवात करायची आहे. ओके, तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच होतं. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवरती तुम्ही नवीन आणि पहिल्यांदाच आला असाल चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर भेटूया पुढच्या एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत चॅनलवरचे बाकीचे व्हिडिओ बघत राहा आणि एडिटिंग शिका. जय हिंद, जय महाराष्ट्र.